आता 4 वाट्या इडलीचं भिजण्याकरता तांदूळ घेतलेत रेशनचे. 4 वाट्या आपण आता तांदूळ घेऊया. घ्या 4 वाट्या घेतलं तांदूळ. आता ती भिजत घालणार आहे. कमीत कमी 4 तास तरी भिजले पाहिजेत. मग वाटून घेऊया. वाटून झाले की त्यात थोडा सोडा, मीठ टाकायचं. मसाला इडलीचे बी अलग असतात, मसाले इडली बी त्याला वेगवेगळे टाकावं लागतं साहित्य. आणि डाळ 1 वाटी घेऊ. मुगाची डाळ 1 वाटी. आता हे साफ करून घेऊया. झालं. आता हे साफ करायचं आणि भिजत घालायचं. धुयाचं चांगलं स्वच्छ आणि भिजत घालायचं. केलं का? झालं. बंद कर. भिजत घातलं होतं, 4 तास भिजले. आता हे आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहे. तर बघा मी आता हे किती बारीक करायचं ते सांगते तुम्हाला. करू नाही घडले काय आता बारीक करणार. थोडं पाणी टाकू आपण. पाणी टाकल्यावर थोडं बारीक होईल. नको चालू. हे असं आता बारीक केलेलं आहे आणि एवढं पातळ आहे. तर ह्यात फक्त आपण सोडा खायचा टाकणार आहे आणि बनवणार आहे. मीठ आणि सोडा. खायचा सोडा घेते. सोडा घ्यायचा, अंदाजेच घ्यायचा. एवढा सोडा घेतलेला आहे. हे टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. बी चवीनुसार घ्या. हे डोश्याला बी पीठ चालतं आणि इडलीला बी चालतं पीठ. घट्ट झालं तर थोडं पाणी टाकायचं. हे थोडं घट्ट झाले तर थोडंसं आपण पाणी टाकू. मग ते मापात घ्यायचं सगळं. म्हणजे ती व्यवस्थित इडली बी येतात, व्यवस्थित फुगतात, लुसलुसीत होत्यात. असं पीठ तयार करायचं. पीठ तयार करून झालेलं आहे. तर सकाळी याची इडली बनवणार आहे. झाकून ठेवणार आहे. असं हे पीठ आता फुगल. मग नंतर मग आपण इडली बनवणार आहे, डोसे बनवणार आहे, उत्तप्पा बनवणार आहे. सकाळपर्यंत आता हे झाकून ठेवायचं म्हणजे फुगतं रात्रभर पीठ. तर काळा होऊ नये म्हणून इडलीच्या भांड्यामध्ये लिंबू टाकणार आहे अर्धा, म्हणजे कुकर काळा होत नाही. तर ते ठेवायचं आहे. असं तेल लावून घेऊ सगळ्या पात्यांना. ती भरायची. भरलेली तर छान भांड्यामध्ये ठेवूया आणि झाकण लावू. अशी वाफ काढायची त्याला 1-2 चांगल्या मऊ लुसलुशीत इडली होत्या. तयार झाल्यात. आपण झाकण काढू. तयार झालेली ती इडली छान लुसलुशीत झाल्यात. तर आपण काढून घेऊ. नाश्ता करा अशी काढली ती लुसलुशीत मऊ झालेली ती जाळीदार. चटणीने इडली कराय.